श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री शिवपुराण विद्येश्वर संहितेतील अध्याय 4 याविषयी माहिती घेणार आहोत. या अध्याय 4 मध्ये सनत कुमारांनी साक्षात व्यासांना कसा उपदेश दिला याविषयी यामध्ये माहिती आहे. चला तर मग सुरू करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, मुनिजन हो, श्रवण, कीर्तन आणि मनन ही तिन्ही वेद संमत साधने आहे. या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु. ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते. एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून भगवान सनत कुमार त्यांच्यापाशी आले. त्यावेळी व्यासदेव दृढ ध्यानस्थ बसले होते. नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. समोर सनत कुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला. अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले. या त्यांच्या अल्पसेवेने सनत कुमार संतुष्ट झाले. त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले. मग ते गंभीर होऊन म्हणाले, हे मुने, तुम्ही सत्याचे चिंतन करा. सत्य तत्वाचे चिंतन हाच श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे. या मार्गाने जीवाचे परम कल्याण होते. त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते. सत्य याचा अर्थ शाश्वत, सदैव राहणारे. त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही. ते सर्वत्र सारखेच असते. हे महर्षे, भगवान शंकर हेच ती सदवस्तू आहेत. श्रवण, कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. अनेकानेक साधन मार्गामुळे कधी काळी मीही संभ्रमित झालो होतो. त्याच अवस्थेत फिरत फिरत मंदराचलावर गेलो. तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो. माझ्या अंतःकरणातील तळमळ जाणून महेश्वरांना दया आली. मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले. नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख, सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे. ते त्वरेने माझ्यापाशी आले. त्यांनी मला मुक्तिमार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला. ते म्हणाले, हे विधिपुत्रा, श्रवण, कीर्तन आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. हाच मुक्तीचा राजमार्ग आहे. हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले आहे. म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करा. हे व्यास, नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण, कीर्तन आणि मनन या योगे शिवाराधना करू लागलो. तुम्हीही स्वहितार्थ याच साधनत्रयींचा अवलंब करावा असे माझे सांगणे आहे. याप्रमाणे व्यासांना सदुपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यांसह ब्रह्मलोकी निघून गेले. हा प्रसंग तसा विस्तृत आहे, पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षेपाने सांगितला. महामुनी सुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले, रोमहर्षणजी, तुम्ही सांगितलेली श्रवणादी 3 साधने ही मोक्षप्राप्तीचे सोपान आहेत. पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे? तो मुक्त कसा होणार? त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नांशिवाय मोक्ष मिळू शकेल. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय 4 हा समाप्त झाला.